नमस्कार मित्रांनो, मी वीरेश मोडकरकर आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा जातोय काशीवरती आणि फक्त दरवर्षी माणगावला जातो आणि यावर्षीचं ठिकाण आहे कोलाड. नवीन ठिकाण आहे, नवीन ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जो व्हिडिओ आहे तो नक्की पहा, शेवटपर्यंत पहा आणि जो आम्ही केलेली मजा आहे ती मजा या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या. माझ्यासोबत जे माझे मित्र आहेत त्या मित्रांची ओळख करून देतो. आपल्यासोबत हा आहे, मी आहे श्रीकांत म्हात्रे, गणेश थळी, नितीन मालुसरे, प्रशांत पंडित, जगन्नाथ म्हात्रे, भारत पाटील, प्रसाद पाटील. तर हे आहेत माझे सगळे मित्र आणि हे आम्ही सगळे कोलाडला चाललो आहे आणि कोलाडला जी मजा करतोय ती मजा तुम्हाला दाखवतोय. नक्कीच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ही मजा घ्या. आम्ही काय आनंद घेतोय या पिकनिकचा ते तुम्हाला शेवटपर्यंत समजेल आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. तर मित्रांनो, आपला प्रवास झाला सुरू आणि आपण बसलो टेम्पोमध्ये. आमचा हा टेम्पोतला प्रवास सुरू झालेला आहे आणि टेम्पोतून निघालो आहे. माणगावला जायचं आणि तिथे मजा करायची म्हटल्यानंतर मग थोडंसं सामान जास्ती आहे. 3-4 दिवस जर तिथे राहायचं झालं तर सामान तिथे जास्त आहे आणि ते सामान घेऊन जायचं म्हणजे 2 गाड्या नेण्यापेक्षा एकच टेम्पो घेऊन जाणं. आणि आत्ता जर तुला बसून आम्ही निघालो आणि हा टेम्पोतला प्रवास तुम्हाला दाखवते. आता प्रवासादरम्यानचे जे काही व्हिडिओज आहेत ते एन्जॉय करा आणि त्याच्या पुढे नंतर मग कोलाडला गेल्यानंतर जी काय मजा करतोय ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता आपल्या इच्छित स्थळी पोचलेलो आहे. थोडासा खडतर प्रवास होता आणि त्या खडतर प्रवासानंतर आता आपण आपल्या ठिकाणी पोचलेलो आहोत. आता गाडीमधून सामान काढण्यात येते आणि ते सामान काढल्यानंतर आपण एक स्पॉट बघितला आहे. चांगल्या स्पॉटवरती नदी किनारी आपण तिथं थांबणार आहोत. 3 दिवसाचा स्टे असेल. त्या दरम्यान जी मजा आहे ती मजा दाखवणार आहोत. पण मी एक सांगतो की आम्ही काशीवर आलो होतो. दरवर्षी काशीवर येतो आणि काशी म्हणजे काय हे मी दरवर्षी सांगत असतो, पण ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या दरम्यान मी दाखवतो की हे जे मळे आहेत, भाजीचे मळे लावलेले आहेत. मला वाटतं ही शिराळी आहेत आणि शिराळी, कारली, पडवळ वगैरे अशी भाजी लावली जाते आणि प्रचंड प्रमाणात लावली जाते. साधारणतः 10 एकर 20 एकर अशा जागेमध्ये ही भाजीचे मळे लावले जातात आणि या मळ्यांना काशी बोललं जातं. आता ही काशी कशी लावली जाते, काय लावली जाते हे मला जर प्रत्यक्ष दाखवता आलं तर नक्कीच दाखवणार आहे. आणि हा जो आमचा पिकनिक स्पॉट आहे, हा स्पॉट कसा आहे, नदी कशी आहे, नदीत आम्ही मच्छी पकडणार आहोत तो प्रयत्न आमचा दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जी काय मजा करतोय ती सगळी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की बघत राहा. मित्रांनो, आपलं सामान व्हायला सुरुवात केली. सामान बरंच आहे आणि थोडं अंतर पुढे जाऊन ते सामान ठेवायचं आहे. बघा काय डोकं लावलंय. अशा प्रकारे एकदाच सगळ्या बॅग जातील असा प्रयत्न केलाय. त्या बॅग आता तिकडे आपल्या ठिकाणावर जात आहेत आणि हे इथे सामान काढत आहेत. हा बघा, प्रशांत खुर्च्या डोक्यावर घेऊन चाललाय. नितीन, अरे नितीन, तू तुझंच सामान घेतलंयस फक्त. हे चालूगिरी आहे ना, हे अशी चालूगिरी असते. स्वतःचं सामान घेऊन चाललंय, बाकीच्यांचं सामान ठेवून गेलंय. असो, पण हे सामान आता एवढं सामान सगळं आपल्या ठिकाणावर न्यायचं आहे. हळूहळू करून आता ते सामान घेऊन जात आहे.
नुसती मजा नसते, त्याच्यासाठी मेहनत सुद्धा करावी लागते. याशी हौशीला मोल नसतं म्हणतात ना, ते खरं आहे. जवळपास 500 मीटरवरनं सगळं सामान व्हायलंय आणि हे अशा पद्धतीने हा प्रसाद सामान घेऊन येते. प्रत्येकाने सामान व्हायलंय, प्रत्येकाने सामान व्हायलंय. आणि सामानाचा पसारा जर बघितला तर हा एवढा सगळा पसारा आहे. खुर्च्या असतील, बॅग असतील, या सगळ्या बॅग आहेत, हे टेबल, हे सगळं जे सामान आहे ते 500 मीटरवरनं व्हायला लागलं ना. खरोखर हाऊस जर बाळगायची असेल, मजा करायची असेल तर हे सगळं करायलाच लागतं. आणि त्याच्यामुळे हे आम्ही सगळं केलंय. थोडासा दम निघालाय प्रत्येकाचा, पण ते प्रत्येकाने केलंय, आवडीने केलंय. आता आम्ही संध्याकाळी असं आलोय काय ट्रायल मारला. रात्री 7 वाजता उतरणार, पाक घेऊन आणि मस्तपैकी कोचे पकडणार. ओके, याच्या व्यतिरिक्त आणखीन काय तुम्ही करू शकता? जर रात्रीची भिताडी भेटली किंवा जाळ्यात मच्छी भेटली तर ती मच्छी आम्ही पकडणार आम्ही. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत कोलाडच्या नदीमध्ये आणि या कोलाडच्या नदीमध्ये सगळे मित्र आहेत. आपण या मित्रांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. श्रीकांत, आपण नदीमध्ये आलात, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? काय नाही, पाणी नदीचं थंड आहे आणि माझ्या मित्राची संध्याकाळी कोचा पकडायचा आहे. त्याच्यामुळं आम्ही बघू, आता आम्ही नदीचा अंदाज घेतला एका प्रकारे. तर आता संध्याकाळी बघू कसं काय कोचे पकडायचे, काय करायचं ते संध्याकाळी बघू आम्ही. एकंदरीत नदीचा अंदाज घेतलेला आहे, पण नदीमध्ये कोचे पकडणार. मी मगाशीच म्हटलंय, कोचे म्हणजे कोलंबीसारखा एक प्रकार, गोड्या पाण्याची कोलंबी आपण म्हटलं तरी चालेल, लॉबस्टर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. नितीन, आपण कोचे पकडले, चष्म्यावर गॉगल लावून आला, आपण काय म्हणत विषय असा असतो की रात्री जे असते त्याच्यामुळे कसं गॉगल लावणं गरजेचं आहे. पाणी डोळ्यात जातो, त्याच्यामुळे आम्ही कसं करतो, चष्मा आतमध्ये आणि गॉगलवरती, आणि त्याच्यामुळे रात्रीचं दिसण्याचं किंवा कोचे पकडण्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि संध्याकाळची 7 नंतर मी कोचे पकडतो, कारण काळोखी पाका जे भेटतात ते बाकी तुम्हाला कधी कोणी भेटणार नाही. त्याच्यामुळे संध्याकाळी 7 नंतरच आम्ही जी उतरतो पाण्यामध्ये, आणि अशाच पाण्यात उतरतो आम्ही जेव्हा पाक केल्यानंतर. आणि पाक टाकल्यानंतर जेव्हा ती पाक अडकतो झाडांमध्ये, तेव्हा असं पाणी उतरत असतो आणि खाली जाऊन काढत असतो तो. अच्छा दादा, नाचणीचा प्रकार काय आहे तो? नाचणी अशी गोष्ट ती कोच हे प्रशांत पंडित केबल चालक आहेत, केबलचा व्यवसाय आहे त्यांचा. नदीमध्ये उतरलेत आणि नदीमध्ये मच्छी पकडणार आहेत, कोचे पकडणार आहेत, जाळं टाकणार आहेत, वावडी टाकणार आहेत. काय प्रशांत बोलाल आता तुम्ही नदीमध्ये उतरला? नाही, नाचणी अशी असते, याला माहिती आहे, विसरलो असं. नाचणी टाकल्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ते विसरलेत. पाण्यात आल्यानंतर पाण्याचा जो गारठा आहे, त्या गारठ्यामध्ये ते सगळं
आता मला जर प्रश्न विचारला तुम्ही दरवर्षी येतात का, तर दरवर्षी आम्ही येतो, दरवर्षी अशीच नदीमध्ये मजा करतो. काही गोष्टी दाखवल्या जातात, काही गोष्टी दाखवल्या जात नाहीत, पण ही गोष्ट नक्कीच दाखवणार आहेत. नदीमधला आनंद जो आहे तो नक्कीच दाखवणार आहे. भारत पाटील आहेत, समुद्रकिनारी राहतात, आरबी समुद्रकिनारी राहतात. भारत पाटील, समुद्रकिनारी तुम्ही राहता, पण नदीतली मजा कशी वाटते? नदीतली पोहण्यासाठी ठीक आहे, पण मच्छी पकडण्यासाठी मला नाही आवडत. कारण मच्छी ही समुद्रातच पकडावी कधीही, कारण खोल पाण्यात जेवढी मच्छी चांगली भेटतो तेवढी नदी काठी अशी एवढी मच्छी भेटत नाही. जर बघितलं आपण तर समुद्रकाठी मच्छी भेटते, ती नदीकाठी भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीकांत आपल्यासोबत आहेत. श्रीकांत इव्हेंट मॅनेजर आहे. इव्हेंट बर्थडे असेल, लग्न असेल, मुलगा असेल, असे इव्हेंट तो करतो. श्रीकांतला विचार, श्रीकांत तुम्ही नदीमध्ये आलात, काय वाटतंय तुम्हाला? नदीमध्ये ठीक वाटते, समुद्रापेक्षा नदीमध्ये ठीक वाटते. नदीमध्ये मच्छी मिळू शकते, कोचे वगैरे मिळू शकते. समुद्रामध्ये कसं पाणी जास्त असते, त्याच्यामुळे ते काय आपल्याला भेटू शकत नाही. आणि नदीमध्ये कसं मध्ये वाहून जायचा चान्सेस कमी असतात, त्याच्यामुळे कसं असं नदीमध्ये सेफ्टी असतं. कारण बघा पाणी एवढाच कमरेपर्यंत असतो, फक्त डुबवायचं आणि दाखवायचं की तर एकंदरीत बघितलं तर नदीमध्ये मासे मिळतात, तर काही जणांचं म्हणणं आहे की समुद्रात मासे मिळतात, नदीमध्ये मिळत नाही. पण जर नदीतली परिस्थिती बघितलं तर एवढं पाणी आहे, आम्ही एवढं दाखवतो, पण ठीक आहे, नदीमध्ये जे आहे ती मजा आहे. थोड्या पाण्याची मजा वेगळी असते, समुद्राची मजा वेगळी असते. पण समुद्र आणि नदी जरी म्हटलं तरी मजा ही वेगळीच असते. आजचा दुसरा दिवस आणि आम्ही नदीपात्रामध्ये आलो आहे. नदीमध्ये मजा करतोय. नदीत काही मित्र जे आहेत ते आंघोळ करतायत आणि पाणी थंड आहे, पण थंड पाणी असलं तरी त्याची मजा काही औरच आहे. नदीपात्रात भिजणं किंवा नदीपात्रामध्ये आंघोळ करणं, नदीपात्रामध्ये खेळ करणं हे खूप औरच असतं. आणि या ज्या मजा आहेत, या मजा तुम्हाला शहर भागामध्ये मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला ग्रामीण भागातच यावं लागेल. आणि आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी या नदीपात्रामध्ये आलेलो आहोत. मोठं नदीपात्र आहे आणि नदीपात्रामध्ये आंघोळी केल्या जातात. मी जरी सध्या या कातळावर बसलेलो असलो तरी पण माझे इतर जे मित्र आहेत ते पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेत आहेत, आंघोळ करण्याचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी श्रीकांत आहे, प्रशांत आहे आणि गणेश आहे. गणेश, काय म्हणशील? पाण्यात भिजतोय, काय वाटतंय? पाण्यामध्ये भिजतोय, पण पाणी थंड आहे दादा, आणि पाण्याला एवढा फोर्स आहे ना, भरपूर फोर्स आहे. प्रशांत आहे इथे, श्रीकांत आहे. श्रीकांत, कसं वाटते मजा येते पाण्यामध्ये. थोडा थंड पाणी आहे, पण थोडा प्रेशर असल्यामुळे आज आपण खाली जाऊ शकत नाही. काल आपण जी मजा केली खाली जाऊन, आज करू शकत नाही ती मजा. पाण्याला प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे आपण खाली जाऊ शकत नाही आज. तर मित्रांनो, जीवनाचा आनंद घेणं आणि त्यातून आपलं जीवन सफर करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, कितीही पैसा असेल, तरी सुद्धा तुम्ही सुखी नाही जोपर्यंत तुम्ही जीवनाचा आनंद घेत नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्ही जोपर्यंत वागत नाहीत, निसर्गाचा आनंद घेत नाहीत, तोपर्यंत तुम्ही सुखी नाही. त्याचं कारण हे आहे, कारण आपण ज्या वेळेला आनंदात असतो त्यावेळेला इतर सगळा ताणतणाव आपण विसरून जातो. आणि तो ताणतणाव विसरून गेल्यानंतर आपल्या प्रकृतीमध्ये जो बदल येतो त्याच्याने आपण सुदृढ राहतो. मग ज्या वेळेला आपला ताणतणाव निघून जातो, आपण आनंदी राहतो आणि आपण सुदृढ राहण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला औषधोपचारांची गरज लागत नाही. आणि त्यासाठी प्रत्येक वेळेला आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करा. मग ती गोष्ट कुठलीही असू दे. बाहेर पिकनिकला जा, मित्रांसोबत एन्जॉय करा, फॅमिलीसोबत एन्जॉय करा, आपल्या आईवडिलांसोबत एन्जॉय करा, किंवा जे आपले जे क्षण आहेत ते आनंद घालवण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच आपला जो तणाव आहे तो तणाव कमी होतो आणि आपण सुदृढ राहतो. भले तुम्हाला कोणताही आजार झाला असेल, आता शुगरचा प्रॉब्लेम आहे, हा मोस्टली सगळ्यांना, बहुतेकांना हा शुगरचा प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर बीपीचा सुद्धा त्रास आहे. असे अनेक आजार आहेत, आजारांनी ग्रासलेली नागरिक आहेत.
ह्या सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आजार आहे म्हणून आजाराचा बाहू करू नका आणि आजार मनाला लावून ठेवू नका. मनामध्ये आठवणी तयार करा, आठवणींसाठी एक कप्पा तयार करा आणि त्या आठवणी तयार करा आणि आठवणी तयार करण्यासाठी मजा करा, एन्जॉय करा. आणि ते एन्जॉय करत असताना आपली दुःख किंवा आपला ताणतणाव हा विसरून जा. त्यातूनच आपण सुदृढ राहू आणि हा सुदृढ राहण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा प्रयत्न आम्ही करत असताना आम्ही अशा पद्धतीने 2 दिवस फिरायला बाहेर येतो आणि जो ताणतणाव आहे तो अशा नदीपात्राच्या पाण्यामध्ये विसरून जातो, विरघळून टाकतो आणि आपला जो ताणतणाव विसरून गेल्यानंतर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे सुदृढ राहा, तणाव घालवा आणि येणारा प्रत्येक दिवस एन्जॉय करा. गुड मॉर्निंग. आजचा 3रा दिवस. सकाळी उठलोय, जरा फ्रेश झालोय आणि आता कॉफीचा आनंद घेतोय. खूप मजा केली 3 दिवस आणि आज आता दिवस पूर्ण आहे. या दिवसामध्ये काय करायचं याचं थोड्या वेळात प्लॅनिंग होईल आणि त्यानुसार आजचा दिवस जाईल. बघूया काय प्लॅनिंग ठरतंय आणि काय होतंय. आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी आमचं राहण्याचं ठिकाण जे आहे, वरती जो टेंट आहे, तंबू बांधलेला आहे, प्लास्टिक टाकून शेड बांधलेली आहे आणि त्याच्यानंतर हे 2 टेंट आहेत. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती. हे आमचं सगळं सामान, इथे किचन आणि ही सगळी शामियाना अशा पद्धतीने तयार केलंय. आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवशी आणखीन मजा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो. नदीमध्ये मासे पकडणार होतो आणि ते मासे पकडण्याचा आनंद जो काय आहे तो घेणार होतो आणि त्याचे चित्र जे आहेत ते तुम्हाला दाखवणार होतो. सॉरी. आता आम्ही नदी किनारी आलोय. रात्री जाळं टाकलं होतं आणि या जाळ्यामध्ये काही मासे अडकलेले आहेत. हे जाळं काढतोय आणि त्यातनं ते जे मासे अडकलेले आहेत ते काढतोय आणि ते मासे बनवणार आहोत आम्ही आणि ते खाणार आहोत. सगळा प्रकार तुम्हाला दाखवणार.
नमस्कार मित्रांनो, आपला तिसरा दिवस संपला आहे आणि काशीवरची जी मजा आहे ती सुद्धा संपली. आता आम्ही घरच्या परतीच्या वाटेला निघालेलो आहे. मात्र काशी काय असते आणि काशी कशी केली जाते हे आपण दरवर्षी बघतो आणि यावर्षी सुद्धा बघायचं आहे. फक्त माणगावच्या जागी आपण कोलाडला आलेलो आहोत आणि कोलाडला हे जे मंगेश दादा आहेत, या मंगेश दादांच्या काशीवर आलो आहे आणि ह्या मंगेश दादांची जी काशी आहे ती काशी आता मी तुम्हाला दाखवतो. हे एकंदरीत काशी म्हणजे हे जे मळे आहेत, भाजीचे मळे आहेत, हे भाजीचे मळे पिकवले जातात. जवळपास 20 ते 25 एकरमध्ये हे जे मळे आहेत हे भाजीचे मळे लावलेले आहेत. याच्यामध्ये शिराळी असतील, कारली असतील, घोसाळी असतील किंवा इतर आंतर पिकं असतील, ही सगळी पिकं घेतली जातात. मोठा मळा लावला जातो. आपण दादांकडनं जाणून घेऊया. दादा, कशा प्रकारे आपण कुठून येता आणि कशा प्रकारे हे मळे लावता? आम्ही पेनवरून येतो आणि मळे किती एकर मध्ये लावता? कसे लावता? 10-15 एकर मध्ये असं लावतो. कशी मेहनत घ्यायला लागते? मेहनत खूप असते. कधी येता तुम्ही साधारण? आम्ही साधारण नोव्हेंबरच्या आसपास येतो. नोव्हेंबरच्या आसपास येता आणि मग परत कधी जाता? एप्रिल महिना येतो. एप्रिल महिन्यापर्यंत हे मेहनत करायला लागते. 20 एकर समजा जमीन घेतली आहे तुम्ही आणि 20 एकर जमिनीमध्ये भाजीपाला लावली आहे. किती माणसं लागतात आणि किती तुम्हाला मेहनत घ्यावी लागते त्याच्यामध्ये? माणसं रोजचे नाही बोलले तरी 10 माणसं असतात कामावर. 10 माणसं कामावर असतात. त्याला लागणारं बी असेल किंवा खत पाणी असेल ते कसं आणि कुठून आणलं जातं? पेनवरून आणतो. कुठून खत वगैरे कधी बारामती पेनवरून असं ते आणलं जातं. नक्कीच पेण, बारामती किंवा इतर अन्य ठिकाणावरून खत असेल किंवा बी असेल हे सगळं आणलं जातं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मशागत केली जाते. भाजीपाला पिकवला जातं. आपल्याला भाजीची जोडी 20 रुपये म्हटलं का आपल्या कपाळावर आठ्या येतात. मात्र त्याला लागणारी जी मेहनत आहे ती मेहनत जी आहे ती प्रचंड मेहनत आहे आणि हे दादा जे आहेत हे मेहनत करतात. खूप परिश्रम केल्यानंतर त्यांच्या पदरामध्ये ते फळ पडतं. आम्ही काशीवर आलो होतो सगळे मित्र. हे सगळे माझे मित्र आहेत या ठिकाणी काशीवर आलेले. नितीन, काशीवर आला होता, आपण मजा केली, काय केली? खूप मजा वाटली आणि मच्छी पकडली आम्ही. जाळ्यात मच्छी पकडली, पागामध्ये मच्छी पकडली. पण इथं आल्यानंतर त्यांची जी आम्ही दरवर्षी येतो कलिंगड खाण्यासाठी, तर यावेळी आम्ही लवकर आलो आहे. पण कलिंगड व्हायला जरा टाईम लागेल. काशी ही कलिंगडची असते. आता जवळजवळ 20 वर्षाला मी काशीवर येतो आहे आणि सगळे मी एकटा सगळे मित्र आम्ही सगळे येत असतो. 20 वर्षाला येत असतो मी. त्यामुळे खूप छान वाटतं. नक्कीच कलिंगड खायला मिळाले नाही त्याचं कुठंतरी दुःख वाटतंय. प्रशांत, मजा केली, काय वाटतंय? खूप मजा केली आम्ही आणि शिकार मजा आली आम्हाला. चांगला वाटला आम्हाला. भारत पाटील आहेत, आरबी समुद्र किनारी राहतात, समुद्राची मजा घेतात, नदीची आज मजा घेतली आहे. भारत पाटील, काय बोलाल? तसं बघायला गेलं तर नदी असते, समुद्र असते. पण इथं जी येण्याची मजा आहे आणि जे हे आता काशी इथं लावतात, पण एक प्रकारे जंगल आहे. या जंगलात एक जंगल सफारी होते आणि त्याचा एवढा अनुभव आलाय आम्हाला त्या प्रमाणाच्या बाहेर. काय, धन्यवाद. श्रीकांत, काय म्हणशील? काशीवर मजा केली? काय नाही, काशीवर आलो, जाम मजा केली. थंडीची पण मजा घेतली, पाण्याची पण मजा घेतली आणि इथल्या बाकी परिसराची पण मजा घेतली. भाऊ, तुम्ही भाजीपाला लावलेला आहात, तुम्ही मेहनत घेतलेली आहात. कशा प्रकारची मेहनत घेतली जाते? कशा प्रकारे भाजीपाला पिकवला जातो? खर्च काय असतो आणि पदरात काय मिळतं? खर्च तर भरपूर अफाट असतं, मेहनत पण भरपूर असतं. पण त्याचं या हवामानाच्या वृत्तीने म्हणजे त्याचा फळ मिळेल की नाही मिळेल ह्याची शंका मोठी असते आणि ती शेतकऱ्याला म्हणजे धासूस असतं मनातून, बाबा मी हे केलेल्या मेहनतीचं फळ मला मिळेल की नाही मिळेल ही त्याला धासूस असतं. पण ज्यावेळेला जर झालाच तर ठीक आहे, मग त्यांचं तर मन समाधान होतं आणि जर समजा नाहीच झालं तर त्यांच्या मनात ते भारी दुःख होतं. आपण बाजारात गेल्यानंतर आपल्याला भाजीसाठी जी जुडी 30 रुपयाची 20 रुपयाची घ्यावी लागते त्यावेळेला आपल्याला खूप दुःख वाटतं, कारण आपल्याला जास्ती खर्च होतोय असं आपल्याला वाटतं. पण मुळात शेतकरी असतो, त्या शेतकरीच्या पदरात काय पडतं? शेतकऱ्याच्या पदार्थ काहीच पडत नाही. ऍक्च्युली इथं 20 रुपये किलोने गेली तर बाजारामध्ये 80 रुपये किलोने विकली जाते. मग शेतकऱ्याचा काहीच एवढा मेहनत करून त्याचा फायदा काहीच नसतो. फायदा कोणाचा तर विकणाऱ्यांचाच फक्त. नक्कीच. मग बघितलं ना तर शेतकऱ्याचा फायदा कमी असतो, पण व्यापारी जो असतो त्या व्यापाऱ्याचा खर्च जास्ती असतो. पेणपासून कोलाडपर्यंत येऊन शेती करणं, हजारो एकर शेकडो एकर शेती घ्यायची आणि ती शेती करायची, ढोर मेहनत करायची, खर्च करायचा आणि त्यानंतर पदरामध्ये मिळतं ते फार कमी असतं.
शेतकरी हा दुःखात असला तरी त्याला ही मेहनत करणं गरजेचंच आहे, कारण त्याला दुसरं पोट नाही आहे, याच्यावरतीच त्याचं पोट असतं. एकंदरीत जर बघितलं तर हा जो मळा आहे हा मळा ह्या पद्धतीने लावला जातो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जर झोपडं बघितलं तर हे अशा प्रकारचं झोपडं, उघडं झोपडं आहे आणि या उघड्या झोपड्यामध्ये ते वास्तव्य करतात, उघड्यावर राहतात. प्रचंड थंडी असते, प्रचंड वारा असतो, संपूर्ण प्रकृतीला सामोरं जाऊन त्यांना ह्या पद्धतीने राहून हे सगळे मळे पिकवायचे असतात आणि आपल्या दारापर्यंत ही भाजीपाला जो आहे हा भाजीपाला पोचवायचा असतो. मात्र आपल्याला हा भाजीपाला बाजारात गेल्यानंतर खरेदी करताना खिच्याला कुठे कात्री लागली अशी भावना होते. आपल्यासोबत गणेश आहे, गणेशच्या प्रतिक्रिया घेऊ. गणेश, काशीवर आलास काय? आता मी काशीवरती आलो, आज आम्हाला 3रा दिवस आहे. परंतु असं झालेलं आहे की मला असं वाटतं की मग घरीच नाही जायला पाहिजे, इथेच राहायला पाहिजे. कारण मला एवढं इथे चांगलं वाटतं ना, हवामान, वातावरण, मच्छी पकडणं किंवा आम्ही जी वावरी टाकतो, आनंद होतो आम्हाला. नक्कीच, म्हणजे काशीवरची मजा किंवा मोकळ्या रानात येऊन गेलेली मजा आहे ती काही आवरत असते आणि आवडीला मोल नसतं, हे मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं आहे. आणि खरंच त्या आवडीला मोल नसतं. या उक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो, आमची आवड पूर्ण केली, मजा केली, काशी बघितली, काशीचा अनुभव घेतला. भाजी नुकताच लावली, पाऊस पडल्यामुळे भाजी उशिरा लावण्यात आली आणि त्यामुळे पीक जे आहे ते अजून तयार झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे पीक दाखवता आलं नाही. पण आम्ही मळ्याचा अनुभव घेतला आहे, नदीत पोहण्याचा अनुभव घेतला आहे, बाकी निसर्गाचा आनंद घेतला आहे. उघड्यावर राहण्यात आणखी काय वेगळी मजा असते. हा संपूर्ण आनंद आम्ही घेतलेला आहे आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे.